मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा, छान असं आपण बरेच दिवसापासून माझी एक साडी होती बघा. ह्या साडीचा काय प्रयोग करायचा आता, हे काही काय होतं, आपण बऱ्याच साड्या घालून वगैरे ना जास्त दिवस झाले आपल्या परत तेच साडी घालायचं म्हणले कंटाळतो बाबा, नको वाटतं बाबा, त्याला नवीन काहीतरी आली बाबा घेऊया. अशा साड्या आपल्या प्रश्न पडतो काय करायचं ना, अशा साड्यांचं काय करायचं. त्यासाठी बघा मी छान असा नाईट ड्रेस शिवणार आहे. नाईट ड्रेस शिवणार आहे म्हणजे ह्याला बघा एकदम साडी अशी जाड आहे, जाडसर साडी आहे ना. ह्याला मी अस्तरवर काही वापरणार नाही. जरी तुम्हाला वाटतील बाबा की एकदम एक आहे ना, तर मी ह्याचंच अस्तर म्हणून डबल वापरून छान असं मी नाईट ड्रेस शिवणार आहे. म्हणजे शॉर्ट टॉप शिवणार आहे आणि खाली आपण छान असं बघा प्लाझो पॅन्ट शिवणार. प्लाझो पॅन्ट एकदम थोडक्या साईडचे छान असं मी शिवणार आहे. आता ह्याला जरी तुम्हाला वाटते ना तरी तुम्ही अस्तर वगैरे लावलं चालेल, पण मी अस्तर नाही, मी ह्या साडीचा डबल उपयोग करणार. छान असा नाईट ड्रेस एकदम शॉर्टकट मध्ये छान असं शिवणार आहे. तुम्ही पूर्ण तुम्हाला कटिंग नक्की बघा. तुम्ही पण असं छान असं बघा नाईट ड्रेस शिवू शकता. रेग्युलर घरी आपण कसं गाऊन वगैरे घालत असतो ना, पण जर आपल्याला वाटलं कधी बाबा चला नाईट ड्रेस छान असं घालूया, तर शिवताना पण नाईट ड्रेस बघा जास्त शॉर्ट वगैरे नाही, जरा थोडीशी उंची वगैरे वाढून छान असं शिवणार आहे. आणि तुम्हाला सांगते कटिंग वगैरे कसं करायचं. आणि हे बघा, ही घेतलेली प्लाझोच्या मापा आपण छान असं बघा पॅन्ट कट करणार. साधं सिंपल आहे, जास्त काय नाही. ह्या मापा आपण छान असं पॅन्ट वगैरे कट करणार. तर चला मी तुम्हाला सांगते. आणि चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, काही वगैरे कसं करायचं, म्हणजे सगळं स्टेप बाय स्टेप सांगायचं. चला आपण सगळ्यात अगोदर बघा इथे घेतलेली आहे आपण साडी. घेतलेली आहे आपण साडी पहिल्यांदा बघून घेऊया. आपल्याला जो पॅन्टला प्लेनवाले डिझाईन पाहिजे का वर्कवाला पाहिजे ते बघून घ्यायचं. इथं मला प्लेनवाला पाहिजे, तर मी नेसत्या साईडला बघा कट करून घेणार आहे. कारण नेसत्या साईडला आपण जे पहिलं आपण हे करतो ना, तिथं प्लेनवालाच ना, तिथंच मी तेवढं कट करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला नाईट पॅन्ट व्यवस्थित प्लाझोची कट करता येणार आहे प्लेनवाली. आणि जर मग खालच्या साईडला आपण ही छान अशी बघा लेसची बॉर्डर वगैरे करणार आहोत खाली बॉटम शेजारी, पहिलं कट करून घ्यायचं. कट करून घेतले का उभी आडवी बघून घ्यायचं, जसं तुमची उंची मापाची पॅन्टची बसते तेवढी अशी एक घडी करून घेतलेली आहे बघा. तुम्हाला दाखवतो काय, अशी घडी करून घेतलेली आहे, उभी घडी करून घेतली. अजून एक घडी घालून घ्यायची, म्हणजे आपली दोन्ही साईडचे पॅन्ट निघणार आहेत. तर का पहिली सिंगल घडी घातली, अजून एक घालून 4 पदरी असं करून घेतलेलं आहे. आता बघा इथं नाईटी पॅन्ट घेतले, म्हणजे आपली जी प्लाझो पॅन्ट आहे ती घेतलेली आहे. व्यवस्थित प्लाझो पॅन्ट वरच्या साईडने ठेवून घ्यायची, व्यवस्थित ठेवून बघायचं. इथं एकसारखं ठेवून घ्यायचं बरोबर, डबल जुळवून व्यवस्थित असं जुळून व्यवस्थित. मग बघा जेवढं आपल्या प्लाझोचं पहिल्यांदा उंची बघून घ्यायची, प्लाझोची उंची केवढी आहे तेवढी. आणि कमरेचं बघा, कमरेचा घेर आपला जेवढा आहे ना तेवढा घेऊन फोल्ड करण्यासाठी आपल्याला घ्यायचा असतो. तर बघा पहिल्यांदा अगोदर प्लाझोची उंची बघून घ्यायची. उंची जेवढी प्लाझोची आहे ना तेवढी तुम्हाला वाटते बाबा की तुमची प्लाझो शॉर्ट येते, तुम्हाला उंची वाढवायची तेवढी वाढवून आपल्याला 2-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे खाली फोल्ड करण्यासाठी. बघा मी असं घेतलेलं आहे. उंची टाकायची, त्यात जेवढं तुम्हाला बाबा उंचीला जरी वाढवायचं तेवढं वाढवायचं. आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आणि आखून घ्यायचं. कमर घेरला पण कमर घेर जेवढा आहे तेवढा घ्यायचा. जर तुम्हाला हवा असलेलं इलेस्टिक घेतलं तरी चालेल. ते इलेस्टिक कमर घेर आहे तेवढा घ्यायचा. आणि आपल्याला 1 इंच घ्यायला लागतं, म्हणजे ते शिलाई मार्जिनसाठी. हो का आखून घेतलेलं आहे असं फक्त प्लाझो ठेवून आखून घेतलेला सगळा मधला वगैरे पार्ट सगळा मी आणि वगैरे सगळं असं व्यवस्थित ना आखून घेतलेलं आहे असं. जर तुम्हाला वाटते ना मधला पॅसेज कमी असेल ना, तर तुम्ही उंची वाढवून जरा घेर पुढे वाढवून घेतला तर चालेल. इथं मांडीच्या वगैरे तिथं पण बघा आता मी आहे असं ड्रॅफ्ट केलेलं आहे, कारण मला जास्त लूज नको आहे. जरी तुम्हाला प्लाझोसारखं लूज हवं असलीच ना तर एक्स्ट्रा बाहेरून घेतलं तरी चालेल. एक्स्ट्रा बाहेर वाढवून मग तुम्हाला खाली बॉटमला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. बॉटमला जर तुम्हाला वाटते ना प्लाझो जास्त घेर असतो, प्लाझो जास्त घेर नको असेल, तर तुम्ही पाहिजे तेवढा करून कट करून घ्यायचं व्यवस्थित. जसं ड्राफ्टिंग केलं आहे तसं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. तुम्ही कुठल्याही मुलीच्या मापावर असेल, कुठल्याही मापावर तुम्ही असं स्टिच करू शकता. ती प्लाझो असो किंवा नाईट पॅन्ट असो, व्यवस्थित असं मांडून कटिंग करू शकता. फक्त आपल्याला उंची वगैरे किती पाहिजे तेवढी टाकायची, कमर घेर टाकायचं आणि शिलाई मार्जिन टाकायचं आहे. असं बघा मी आता कट करून घेतलं, कमर घेर टाकलेलं आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल मी दाखवले, पण कमर घेर कमी येतोय, पण ते आपण डबल घडी टाकलेलं ना, ओपन केलं की बरोबर आपलं कमर घेर येणार आहे. शिलाई मार्जिन आपण वाढवून घेतलेलं आहे, जेवढं बाबा शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं. आता इथं बघा मी इलेस्टिक वापरणार नाही, तर मी आपलं साधी आपण चुनीची पॅन्ट शिवतो त्याला आपण नॉड लावतो तशी मी नाडीला करणार आहे. इथं बघा 2 पार्ट झालेले आहेत कट करून व्यवस्थित. बघा तुम्हाला ठेवून दाखवले. जर तुम्हाला हवा असल्यास अस्तर तुम्ही वापरलं चालेल, किंवा साडीचं जरी वापरलं. मी तर पॅन्टला काय अस्तर वगैरे वापरणार नाही, मी आहे असंच ठेवणार आहे, कारण ही साडी. आता बघा पॅन्ट कट करून झालेली आहे. आता घेतलेले टॉप कट करताना पण बघा आपल्या इथं बघा लेस आहे जाड बॉर्डरवाली. त्यात तुम्हाला कुठल्या साईडला जसं पाहिजे तसं तुम्ही व्यवस्थित असंही करून घेऊ शकता. आता इथं बघून घ्यायचं, इथं जाडवाली बॉर्डर आहे. तर मी आता बघा
एका साईडने व्यवस्थित कट करून घेणार. मला पदराच्या साईडला पाहिजे ना, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं छातीचा चौथा वगैरे टाकून तेवढं कट करून घ्यायचं. फक्त घेताना बघा आता 4 पदरी आपण घेणार आहे. जसं आपण एक पदरी केलेलं आहे, एक पदरी करायचं आणि अजून एक पदरी करून फोल्ड करून घ्यायचं. जसं आपण प्लाझोला फोल्ड केलं तसंच फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं. ओके, फोल्ड करून घेतलेलं आहे. फोल्ड करून घ्यायचं असं. आता बघा उंची टाकताना पण काय करायचं, मी खाली आहे अशी पट्टी ठेवणार आहे खालची आपल्या याला. इथं टॉप घेतलेला आहे बघा. ह्या टॉपचा आपला जो रेग्युलर टॉप असतो तो टॉप घ्यायचा व्यवस्थित त्या मापानुसार. जेवढी तुम्हाला उंची पाहिजे तेवढी टॉपची उंची बघून घ्यायची किती आहे, जेवढी टॉपची उंची. आता बघा आपल्या इथं शॉर्टच पाहिजे ना, तर आपल्या रेग्युलर आपली टॉपची उंची जर लॉंग असेल ना तर मग जास्त असते ना, जेवढी आपल्याला तुम्हाला उंची पाहिजे तेवढी अशी घ्यायची. खालच्या साईडला बघा व्यवस्थित चारही कपडे एकत्र बघायचे आणि उंची टाकून घ्यायची. उंची टाकून आता खालच्या साईडला तर आपल्याला लेस आहे असेच आपण ठेवणार, काही सुद्धा कारण फक्त आपल्याला वरच्या साईडला शोल्डर जोडण्यासाठी लागणार तेवढं अर्धा 1 इंच जेवढं तुम्हाला शिलाई लागते तेवढं घ्यायचं. गळा रुंदी 2.5 घेतलेलं आहे आणि शोल्डर घेतलेलं आहे 3.5चं, म्हणजे 3 इंच शोल्डर, अर्धा इंच शिलाई माझी 3.5 घेतलेलं आहे. मुंडा घ्यायचा 5.5चा, 30 साईज असल्यामुळे मुंडा घेतलेला आहे 5.5चा. आणि पुढचा गळा पुढचा गोलाकार मागचा गोलाकार व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. दोन्ही एकसाथच देऊन घ्यायचं कारण इथे 4 पदरी बरोबर झालेले. पुढचा गळा टाकून घ्यायचा. पुढचा गळा आहे 5.5चा, अर्धा इंच शिलाई 6चा करून घ्यायचा. आणि तुम्हाला जो पाहिजे तो आकार दिला चालेल. मी पान आकार दिलेला आहे असं ड्रॅफ्ट करून घ्यायचं. फक्त छातीचा चौथा शिलाई मार्जिन आणि खाली कमर घ्यायचं चौथा शिलाई मार्जिन. जेवढं तुमची कमर घेर आहे तेवढं घ्यायचं आणि शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं. आता बघा खालचं हे आहे ना, तर खालचं आपलं ह्याचं बघून घ्यायचं. तुम्हाला खालचा घेर केवढा पाहिजे तेवढा व्यवस्थित घेर पाहिजे आणि तेवढा घेऊन एक्स्ट्रा घ्यायचं फोल्ड करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनं आणि कट करून घ्यायचं. एकदम साधं सिंपल आहे, जास्त काही नाही. आणि जरी तुम्हाला ह्याचं स्टिचिंग वगैरे बसते मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. आणि पहिला पण मी बघा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते, त्यात बघा मी ते ड्रेस वेअर केलेला आहे. तर तुम्ही बघा एकदम छान परफेक्ट छान एकदम साधं सिंपल छान असं बसलेलं आहे. पहिला बघा आता बाहेरचा आकार कट करून घेऊया व्यवस्थित. आहे असं पहिला बाहेरचा मुंडा कट करून घेतलेला आहे. परत ना जे 4 पार्ट आहेत त्यातले ओपन करून घ्यायचे आणि 2 पार्ट म्हणजे हा वरचा एक बाजूला काढून घ्यायचा आणि एक पण महत्त्वाची टिप, सगळ्यात अगोदर व्यवस्थित जो टॉप आपण गेला तो पहिला फक्त मुंड्याचा बाहेरचा आकार खोली कट करून घ्यायची. मगच बाहेर ओपन करायचं. टॉप एक काढून घ्यायचा पार्ट आणि एक काढून मगच आतला आकार देऊन घ्यायचा. पाठचा बघा पुढच्या आपण आकार केलेला आहे पान आकार, पुढच्या पाठी मग आपण करणार आहे गोलाकार. तर व्यवस्थित जेवढं त्यालाच आपण शोल्डर हे घेतले ना तेवढंच ह्याला आपण व्यवस्थित घ्यायचं कारण जेणेकरून कमी जास्त होणे. आता इथं बघा पान आकार दिलेला आहे, तो पान आकार आपण दिलेला आहे तेवढा कट करून घ्यायचा. आणि जो मुंड्याचा आकार पण पुढचा आहे तो पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा. फक्त लक्षात ठेवायचं, वाटलंच तर नाही समजत ना पुढे येईल मागील असं करून ठेवलं तरी चालेल. आणि व्यवस्थित तो आकार ह्या साईडला ठेवायचा आणि जो तुम्हाला गळा पाहिजे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. एकदम साधं सिंपल, जास्त काही किचकट नाही, साधं सिंपल छानच बघा आपलं कटिंग करून झालं. तुम्ही नाईट ड्रेस वगैरे किंवा रेग्युलर घरी पण छान असं वापरू शकता. तुम्हाला जर नक्की हे जर कटिंग बघायचं, कटिंग तर बघितलं, स्टिचिंग वगैरे बघायचं मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला स्टिचिंग वगैरे पुढल्या उद्याच्याच व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. बघा एकदम साधं सिंपल छान असं मी स्टिच केलेलं आहे बघा. आणि जर तुम्हाला नक्की बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. आणि चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जास्त तुम्हाला नवीन व्हिडिओ आवडते. आता बघा पुढल्या साईडला जरी तुम्हाला अस्तर लावलं तरी चालेल. अस्तर जर लावायचं मी तर बघा साडीतलाच कपडा मी कट करून घेणार. 2 पार्ट करून म्हणजे पाठीमागच्या भागाला पुढच्या भागाला कट करून घेणार. हे म्हणजे का म्हणून करणार आहे मी, कारण आपल्याला जर गळ्याला तर आपल्याला दुसरी पट्टी काढायची लागते. मी आत फोल्ड करण्यासाठी म्हणून मी घेतलेला आहे. तो बघा 2 पार्ट कट करून घेतलेला आहे. पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी अस्तर म्हणून मी इथं साडीचाच कट केलेलं कारण साडी जाड असल्यामुळे मी ह्याचाच केलेलं आहे. तुम्ही असं पण करू शकता किंवा जरी तुम्हाला आज व्हायचं तुम्ही अस्तर वगैरे वापरलं ते चालेल. आणि इथं बघा जाड बॉर्डर आहे ना ते नेव्ही ब्लूची लेसची, मी त्याचेच बाही वगैरे कट करणार आहे. तर बघा एकदम छान असं म्हणजे जर माझ्या असंच लक्षात आलं म्हटलं छान आपण ड्रेस शिवूया. त्यातनं पण छान मी शिवला पण एकदम छान असं म्हणजे फिटिंगला वगैरे खूप छान बसलेलं आहे. एकदम म्हणजे मस्त आपलं उंची वगैरे बरोबर मी वाढवून घेतलेली मला कारण प्लाझो कमी